बिहार विधानसभा चुनाव के नतीजों के बाद विधायक रवि राणा ने महाराष्ट्र की महाविकास आघाड़ी सरकार और विपक्ष पर तीखा हमला किया। राणा ने इन नतीजों को कांग्रेस के लिए करारा तमाचा बताया है और शिवसेना उद्धव ठाकरे गुट और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट को इससे सबक लेने की नसीहत दी है। बिहार के चुनावी नतीजों से उत्साहित विधायक रवि राणा ने कांग्रेस और उसके सहयोगियों पर जमकर निशाना साधा। राणा ने कहा कि बिहार के नतीजों ने कांग्रेस समेत अनेक मित्र दलों को एक करारा तमाचा दिया है। रवि राणा ने राहुल गांधी और आदित्य ठाकरे पर भी हमला बोला है। आज मोदीजींवर विश्वास ठेवून, अमित शहाजींच्या रणनीतीवर विश्वास ठेवून ज्या पद्धतीनं एनडीएला बहुमत मिळालेलं आहे आणि काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झाले, या ठिकाणी ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून जेव्हा आरडाओरडा चालू होता, त्या आरडाओरडामध्ये काँग्रेस आहे, उभाटा गट आहे, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरे आहे, अनेक अशा गटांनी वारंवार ईव्हीएम मशीनचा उदो करून जेव्हा जेव्हा आरोप केले, त्या सगळ्यांवर चपकार बसवण्याचं काम हे बिहारच्या जनतेने केलेलं आहे की लोकशाहीचा विजय, लोकहिताचा विजय आणि भाजपने केलेले कामं हे जमिनीपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेले आहे। त्या सगळ्या लोकांनी डोक्यावर घेऊन खऱ्या अर्थानं एनडीएचा विजय केलेला आहे, मोदी यांच्या विचाराचा विजय केलेला आहे आणि यासाठी मी मनापासून बिहारच्या जनतेचं अभिनंदन करील। आणि आता तरी उद्धव ठाकरेंनी थोडं सुधारलं पाहिजे। आता तरी राज ठाकरे असो, उद्धव ठाकरेजी असो, शरद पवार गट असो, काँग्रेस असो, आज खऱ्या अर्थानं पूर्ण देशामध्ये हे ठरलेलं है कि या देशाचा जर कोई पप्पू है तो राहुल गांधी है। रवि राणा ने विश्वास जताया कि आने वाले स्थानीय निकाय चुनाव में भी बीजेपी की सत्ता आएगी। इस मौके पर पूर्व सांसद नवनीत राणा ने भी खुशी जाहिर करते हुए अपनी राय रखी। बिहारची जनताने करून दाखवलं आणि भूतो ना भविष्य सोनामी सारखा रिझल्ट बिहारनी दिलेला आहे एनडीएची बाजूनी। आणि भारतीय जनता पार्टी आणि बीजेपीचे कार्यकर्ता आणि सगळे बिहारचे वासियांना मनापासून खूप खूप अभिनंदन करते। त्यांनी दाखवून दिलं आहे की देशाबद्दल असणारे प्रेम आणि देशाबद्दल असणारी जे इमानदारी आहे त्याच्या बाजूनी बिहारची जनता आणि या देशाची जनता त्यांच्या मागे राहणार आहे आणि ते रिझल्ट त्यांनी दिलेला आहे। पण काँग्रेसियांना आणि काँग्रेसवासियांना आणि जे उद्धव ठाकरेजी महाराष्ट्रामध्ये जी ईव्हीएमचे रोने रोत आहे, मोर्चे काढताय, मंचावर जात आहे, भाषण करतात आहे, त्यांना माझी एकच सल्ला आहे की बिहारमध्ये पाहून घ्या की काँग्रेसची कशी परिस्थिती झालेली आहे। कुठलेही राहिले नाहीये काँग्रेसचे लोक, तर आता तरी सुधरा आणि ईव्हीएमचं रोना सोडा आणि ग्राउंडवर उतरून लोकांचे समस्या जाणून घ्या आणि त्याच्यावर काम करा।